नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिला असेल की सध्या राजकीय वर्तुळामध्ये जे स्वतःला चाणक्य समजू लागले ते चाणक्य सध्या 100% धास्तीमध्ये आहेत। त्याचं एकमेव कारण मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये पाहिला असेल त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी राबवलाय। तो कशा प्रकारे सध्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा विकास हरवलाय, मराठा समाजाला चारी मुंड्या चित केलंय, म्हणून याचा परिणाम सध्या विधानसभेत दिसणार आहेत। ते त्रिसूत्री कार्यक्रम मनोज जरांगे पाटलांचा काय आहे? पहिल्या सुरुवातीला त्यांनी असं ठरवलं, ज्या मतदारसंघात मताधिक्य जास्त त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे। मग ते उमेदवार मराठा समाजातील असो की इतर समाजातील, त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला असावा। दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल ज्या एससी आणि एसटी प्रवर्गातील राखीव जागा आहेत त्या राखीव जागेमध्ये कुठलाही उमेदवार द्यायचा नाहीये, पण त्या प्रवर्गातील व्यक्तीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला असेल तर पूर्ण मराठा समाजातील व्यक्तींची मते त्याला मिळतील। तिसऱ्या बाजूने पाहिलं असेल ज्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कमी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला तर पडेल याची शाश्वती असल्यास त्या मतदारसंघामध्ये जो एखादा इतर कोणता उमेदवार उभा असेल आणि त्याने जर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असेल तर 100% सर्व समाजातील व्यक्तींची मते त्याला पडतील। अशा प्रकारे त्रिसूत्री कार्यक्रम मनोज जरांगे पाटलांनी आखला आणि सध्या राजकीय मंडळीमधील जे चाणक्य होते 100% सध्या धास्तीमध्ये आहेत की 100% मनोज जरांगे पाटील या राजकीय व्यक्तींना जड भरले आहेत, त्यांची सध्या झोप उडाली आहे। एकमेव कारण असू शकतं, मनोज जरांगे पाटलांना आतापर्यंत बोलणारे अनेक व्यक्ती होते की ते महाविकास आघाडीचं काम करतायत, ते महायुतीचं काम करतायत, पण आता त्यांची 100% बोलती बंद झाली आहे। कारण त्यांनी आतापर्यंत महायुतीचं काम केलं नाही, त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीचं काम केलं नाही, त्यांनी फक्त गोरगरीब जनतेतील लोकांसाठी काम केलंय, मराठा आरक्षणाचा लढा लढवण्यासाठी काम केलंय आणि त्यांचा तिढा सोडवण्यासाठी काम केलंय। म्हणून राजकीय व्यक्तींनी सध्या जे चाणक्य मंडळी होती त्यांना असं वाटलं मनोज जरांगे पाटील 288 उमेदवार उभे करतील। या ठिकाणी तुम्ही सध्या येड्याखोळ्याचं राजकारण समजताय का? मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना सगळ्यांकडे तुम्ही बघितलं असेल सध्या मराठा समाजाची दिशाभूल तर केलीच, पण याही पलीकडे जाऊन मराठा समाजातील व्यक्तीवर दाग लावला। कशा प्रकारे की मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील व्यक्तींची दिशाभूल करतायत। अरे थोडं लक्षात घ्या, मराठा समाज असो की इतर समाज असो त्या प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे आतापर्यंत दिशाभूल करणारे हे राजकीय मंडळी आहे, ही चाणक्य मंडळी आहे, पण मनोज जरांगे पाटलांना जे दाग लावणारे होते ते 100% सध्या धाकधुकीमध्ये आहेत। कारण त्यांची राजकीय खेळी संपणार आहे, त्यांचा सुपडा साफ होणार आहे। म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये जे आता अपक्ष उमेदवार फॉर्म भरणार आहेत त्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलंय, जर एखाद्या मतदारसंघामध्ये 20, 25, 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा उमेदवाराचा अर्ज मागे घ्यायचा वेळ येते, तारीख ठरते, त्या तारखेला मनोज जरांगे पाटील सर्वांचे फॉर्म मागे घेण्यास सांगतील आणि एकाच व्यक्तीचा फॉर्म त्या मतदारसंघात ठेवतील। मग त्या व्यक्तीला सर्व उमेदवारांनी साथ दिली पाहिजे, त्या व्यक्तीला सर्व उमेदवारांनी पाठिंबा दिला पाहिजे। अशा प्रकारे ठणकावून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय। मला सांगा, या निर्णयाकडे सर्व महाराष्ट्रातील जनता योग्य रीतीने पाहते। मनोज जरांगे पाटलांनी 100% करेक्टच कार्यक्रम या राजकीय व्यक्तींचा लावला आहे, जेणेकरून राजकीय व्यक्तींना सध्या झोपच येणार नाहीये। कारण राजकीय वर्तुळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा चाणक्य व्यक्ती सध्या कोणीच उरला नाहीये। कारण त्यांनी बघितलं असेल सध्या ग्रामीण भागातील व्यक्ती सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तिमत्वाला, मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाला 100% पाठिंबा आहे। एकमेव कारण असू शकतं, कारण मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी लढतायत आणि राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी लढतायत। त्यांना समाजाचं आणि गोरगरीब जनतेचं काहीच घेणं देणं नाही। म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांनी यांच्यामध्ये तिसरा मार्ग काढला, ज्या ठिकाणी उमेदवार येणार त्या ठिकाणी उमेदवार देणार आणि ज्या ठिकाणी उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार पाडणार। मग ते पाडणारे उमेदवार कोण आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले जातील। मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला ते निर्णय कितपत योग्य आहे अशा प्रकारे अनेक जणांनी कमेंट केला, तर त्याच्यामध्ये जवळपास 95% लोकांच्या कमेंट आहेत की हे निर्णय योग्य आहे। एवढं लक्षात ठेवा, सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये मराठा समाज असो की इतर समाज असो त्या समाजातील व्यक्तींना फोडण्याचा प्रयत्न अफाट प्रमाणात होणार आहे आणि ते फोडण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल
त्यावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे, कारण ही वेळ एकदा हुकली तर आपला लढा जो आहे तो संपला आणि आपल्या लढ्याला यश कधीच मिळणार नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाला धरून सध्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी लोकांची तयारी चालू आहे आणि त्या तयारी खातीर मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं आहे की प्रचार करण्यासाठी कुठलाही वेळ लागणार नाही, कारण प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक लहानातला लहान व्यक्ती असो की मुलगा असो त्याच्यामध्ये पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांनी पक्षाचं नाव नाही तर या ठिकाणी जे काही सिंबॉल येईल, जे काही चिन्ह येईल ते चिन्ह 2 तासात महाराष्ट्रभर फिरेल अशा प्रकारे सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. म्हणजे याचा अर्थ एखाद्या उमेदवाराची निवड झाली तर त्याचा विजय हा 100% निश्चित आहे. म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, पण ज्या वेळेला अर्ज वापस घेण्याची वेळ येईल त्यावेळेस फक्त मनोज जरांगे पाटलांचा एक शब्द आणि प्रत्येकाचे अर्ज मागे असतील आणि एकच उमेदवार दिला जाईल आणि तो उमेदवार 100% सर्व व्यक्तीला मान्य असेल. ही जे काय महत्त्वाचा निर्णय झाला या निर्णयाला अजून सुद्धा तुम्हाला कमेंट करू शकता की मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो कितीक जणांना योग्य वाटतोय, कारण आतापर्यंत जे व्यक्ती बोलत होते की महाविकास आघाडीला फायदा करतायत, महायुतीला फायदा करतायत, त्यांची तर 100% बोलती बंदच झाली असेल. हे तुम्ही सध्या पाहिलं असेल. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो, कारण सध्या फोडण्यासाठी अनेक षड्यंत्र आहेत, त्यांना तोडण्यासाठी अनेक आमिष आहेत, पण त्याला बळी न पडता सध्या या निर्णयाच्या बाजूने जर तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर 100% गोरगरीब जनतेचा जो लढा आहे तो लढा यशाच्या मार्गावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच वेळ आहे आणि तोच काळ आहे. हे वेळ गेला आणि तो काळ गेला तर भविष्यात तुमचा लढा कधीच संपणार नाही. ते संपवायचं असेल तर सत्तेत जाण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी योग्य तो निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य वाटत असेल तर कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता, कारण तुमचा पाठिंबा तरच सत्तेत जाण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो आणि आपली समस्या सुटू शकतो. म्हणून महाराष्ट्रातील जो विकास हरवलाय तो विकास परत मिळवण्यासाठी गोरगरीब जनतेतील एखादा व्यक्ती सत्तेत जाणार असेल तर त्याला आपण पाठिंबा देण्यासाठी काहीच हरकत नाहीये. याच्यावर विचार करा, निर्णय घ्या आणि 100% सत्तेमधला बदल अवश्य आहे आणि ते बदल आपणच मताच्या स्वरूपात करू शकता. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.